नमस्कार, मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण आलेलो आहे अमेरिकेमध्ये असलेल्या स्नो कॉलमी या प्रसिद्ध अशा वॉटरफॉल पाहायला। तर स्नो कॉलमी वॉटरफॉल नंतर स्नो कॉलमी नावाची नदी सुद्धा इथे वाहते। तर ती नदी सुद्धा खूप सुंदर आहे आणि वॉटरफॉल सुद्धा खूप मोठा आणि छान आहे। तर तो आपण आज पाहणार आहे आणि त्यानंतर इथे एक ट्रेन राईड सुद्धा आहे। तर ती ट्रेन राईड बहुतेक असं डोंगरांमधून आहे आणि खूप छान व्ह्यू दिसतो तिथून। तर ती ट्रेन राईड सुद्धा आपण करणार आहे आणि मुलांना जास्त मजा येईल इथे। तर आमच्या सोबत आमचे सगळे फ्रेंड्स सुद्धा आलेले आहेत। आमचा जो ग्रुप आहे तो सुद्धा आलेला आहे। तर ओव्हरऑल खूप मजा येणार आहे। तर बघूयात आपण हा स्नो कॉलमी वॉटरफॉल कसा आहे, ट्रेन राईड कशी आहे आणि आपण काय काय मजा करतो ते। चला तर मग लेट्स गो। इथे सगळी माहिती लावलेली आहे, हिस्ट्री स्नो कॉलमी फॉल्सची। हा आहे स्नो कॉलमी फॉल्स। तर आपण बघूयात जाता याची हिस्ट्री पण काय आहे। चलो चलो बच्चे पार्टी, सगळ्यांनी हाय बोला। हेलो गाइस, आई एम जैना, वेलकम टू। वाव, तू फ्लॅग घेतलाय का बरं? इंडिपेंडेंस डे। या इंडिपेंडेंस डे। चलो ब्लूबेरी सापडली तुला? बघू। सारा पूर्ण झालेलं नाहीये ते। हो अरे हे बघ, कसलं आहे हे, मस्त। बापरे, ते पाणी बघ कसं उडतंय, दिसलं? खाली पाणी पडल्यानंतर बघ त्याचे फवारे उडतायत। खूप 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 सुंदर व्ह्यू आहे। समोर गर्द झाडी आहे आणि हा कोसळणारा स्नो कॉलमी फॉल्स। उन्हाळ्यामध्ये सुद्धा याला इतकं पाणी आहे आणि ऊन पडल्यामुळे हे दृश्य अजूनच सुंदर दिसतंय। निसर्गाची सुद्धा कमाल आहे। आजवर कितीतरी धबधबे पाहिले, कितीतरी डोंगर दऱ्यांमधील पायवाटा पालथ्या घातल्या, एक से बडकर एक निसर्गाची सुंदर रूपं पाहिली। पण प्रत्येक धबधबा पाहताना त्याच्या सौंदर्यामध्ये हरखून जायला होतं। प्रत्येक रूप त्याच्या प्रेमात पाडायला भाग पाडतं। तोच निसर्ग, तोच धबधबा, तेच आपण। पण प्रत्येक भेटीचं सौंदर्य वेगळं, रूप वेगळं आणि नव्याने झालेलं प्रेमही वेगळंच। छोटे छोटे मशरूम। सारांश, हा मशरूम पॉइझनस आहे का? विषारी आहे का तो? इथून खाली आपल्याला साधारण 1 मैलचा ट्रेक करावा लागेल आणि आपण स्नो कॉलमी वॉटरफॉल खूप जवळून पाहू शकतो। त्याआधी एक सरप्राईज सेलिब्रेशन आहे, ते आपण करणार आहोत। Happy birthday dear Risha, happy birthday to you। कैप की वजह से मुंह ही नहीं दिख रहा है। आमच्या ग्रुपमधील ऋषभ यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचं छोटंसं सरप्राईज आम्ही प्लॅन केलं होतं। खूप छान केक कटिंग केलं इथे। कसलाही दिखाऊपणा, कसलाही गाजावाजा न करता निसर्गाच्या सानिध्यात आपल्या माणसांच्या सहवासात वाढदिवस साजरा करायला कोणाला नाही आवडणार। या वाढदिवसाचं हे छोटंसं आणि छानसं सेलिब्रेशन त्यांच्या आणि आमच्या नेहमीच लक्षात राहील। घरून येताना आम्ही मस्त बटाट्याचे भजी आणि थर्मासमध्ये गरमागरम चहा आणलेला आहे। तर हे भजी आणि चहा घेऊन मग हा ट्रेक कंटिन्यू करणार आहे। सध्या अमेरिकेमध्ये उन्हाळा चालू आहे। दिवस मोठा आहे। सकाळ साधारण 5 वाजता सूर्य उगवतो आणि 6 वाजता 7 वाजता छान ऊन असतं बाहेर। त्यामुळे खूप लोक बाहेर पडतात। आजूबाजूला खूप जागा आहेत ट्रेकिंग करण्यासाठी आणि बीचेस आहेत फिरण्यासाठी। तर खूप लोक आपल्याला आजूबाजूला आता पाहायला मिळतील। चलो वाव, काय भारी आहे। हा, सगळ्यांनी स्पंदन सारखं मागे टेका। वॉच आउट। प्रणम्या इथे ये, पहिला ह्याला ये इथे।
कारण मी ऐकत नाही बरं त्याचं तिचं चाललेलं असतं. विराज नो नो बस प्रणू Oh, I hope you don't fall in. No! This is a slide! It's so big! Saransh? Mama, मला तिथे जायचंय. Sliding आहे. वा हे मला पण नाही बाबा कम्फर्टेबल चप्पल नाही. Thank you. Excuse me, can you take a picture of us? वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही थोडेफार फुगे आणले होते सोबत. वाढदिवस साजरा करताना तर ते लावता आले नाहीत कुठे, पण आता थोडासा वेळ मिळाला तर इथे आम्ही फुगे फुगवून दिलेत मुलांना आणि मुलं खूप छान खेळतायत त्या फुग्यांसोबत, मजा करतायत. Auntie, can I pop this? आंटी नाही म्हणायचं, मावशी. Mommy, don't. Okay, if you pop it, सगळ्यांना सांगतो. तन्वी खेळत नाहीये. सारांश बलून गेला की मिळणार नाही बरं का, खाली गेल्यावर मिळणार नाही. जाऊयात की ठीक आहे चला. आलो घ्यायला असता टप्पा. चला चला दमू नका. Why are we going again, Baba? आता रिटर्न चाललो आपण. Why are we going again? No. कारण तिकडेच आपली कार Get my car, Baba. चल बाळा. त्यावेळेस एकदम हलकी होती. तुला वॉटरफॉल आवडला का सोना? Oh, now we're going on trains, and then we're gonna go back, then to the beach, and then we're gonna do snowboard, then Bagu and then. And then we're gonna go right to it. Next thing we're gonna do some this, next is some this, next is some this, next is some this. तर आता स्नोकॉल्बी वॉटरफॉल बघून आलेलो आहे आपण आणि आता वाजलेले आहेत 12. तर इथे ट्रेनच्या राईड 11, 1 आणि 3 वाजताच्या होत्या आणि आधीचं प्री बुकिंग करावं लागतं इथे ट्रेनसाठी. तर आम्ही आता बघितलं तर खूप कमी स्लॉट राहिलेत. 1 वाजताच्या ट्रेनसाठी काहीतरी 7 आणि 3च्या ट्रेनसाठी काहीतरी 10 स्लॉट राहिलेत. तर आता आम्ही जाऊन काउंटरवरती बघणार आहे की आता सगळ्यांसाठी तिकीट मिळतंय का. तर तिकीट मिळालं तर बरं आहे, मग ट्रेनची राईड करता येईल. नाहीतर मग काय करायचं ते पाहायला लागेल आपल्याला इथे. तर बघूयात आपण, जर ट्रेनचे तिकीट्स मिळाले तर ट्रेनची राईड करूयात. चलो बघू. डोंगर दऱ्यांच्या अंगाखांद्यावरून धावणारी ही ट्रेन राईड खूप प्रसिद्ध आहे. तर आपल्याला ही ट्रेन राईड करता येईल का आणि आपण काय करणार आहे पुढे, तर हे आपण या व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटू.